नमस्कार मंडळी. तर आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. पहिला आपला व्हिडिओ झाला की सणांची जर आपल्याला साफसफाई करायची तर हा विचार नक्कीच केला पाहिजे. त्यातला हा दुसरा पार्ट आहे की आपल्या दुसऱ्या पार्टमध्ये आपण आता करतोय. तर आज बाकी जे काही एक्स्ट्रा ज्या वस्तू आहेत काय काय आहेत त्या सगळ्या तुमच्यासोबत शेअर करते आणि आजचा परत एकदा क्लिनिंगचा व्लॉग तुमच्यासोबत शेअर करते. तर इथे सगळ्यात आधी मी फ्रीजवरचं सगळं सामान काढलेलं आहे. परत सांगितल्याप्रमाणे किचनमधलं थोडंसं एक काम बाकी आहे, त्यामुळे मी किचन सध्या क्लीन करत नाही आहे. तर आज आहे हॉलचा नंबर आणि त्याच्यातल्या अकॉर्डिंग ज्या काही छोट्या मोठ्या गोष्टी आहेत त्या सगळ्या आज आपण क्लीन करूया. पण मला फ्रीजवरचं हे कवर नक्कीच काढायचं होतं. खूपदा असं होतं की आपल्याला ते राहून जातं आणि आता काय होतं की फ्रीज असे उंच उंच असल्यामुळे ना लवकर लक्षातच येत नाही. खरं म्हणजे आधी छोटा होता ना तर पटकन लक्षात यायचं की अरे हे घाण झालेला नीट क्लीन केलं पाहिजे. पण आता थोडंसं ना माझं दुर्लक्ष होतं, त्यामुळे हे काम आतमधलं आवर्जून आपल्याला करायचं आणि खूप जास्त घाण झालेलं होतं. तर मी त्याच्यावर कपडा टाकते, पण जो काही पार्ट त्याचा उघडा असतो आपल्या फ्रीजचा तर तिथे खूप असा चिकटपणा येतो आणि हे तर डोर आहे तर डोरच्या वरचा हा भाग चिकटपणा येतोच त्याला आपण काही वेगळं लावू शकत नाही. त्यामुळे ते कॉलिंगने एकदा परत आधी तर कोरडं सगळीकडे साफ करून घेतलं, मग कॉलिंग लावलं आणि त्याला थोडा वेळ सोडून दिलं. म्हटलं नंतर परत त्याला करूया म्हणजे थोडंसं मुरेल तर पटकन करता येईल. त्यामुळे इतर कुठलं सोल्युशन फ्रीजच्या बाबतीत यूज करावं अशी थोडी भीती वाटते मला, म्हणून मी करत नाही. कॉलिन मला सेफ वाटतं त्यामुळे मी कॉलिनच यूज करते. त्यानंतर त्या याच्यामध्ये जे काही वस्तू असतात आपण नाही म्हटलं तरी भरपूर सामान त्यामध्ये ठेवत असतो. तसंच एक एक पिटारा तो एक रिकामा होत होता आणि मला असं वाटत होतं मी हेही ठेवलं आहे. आणि इतक्या खणे असल्यावर ना आपण त्यामध्ये जरा जास्त भरतो आणि नंतर स्वतःच विसरून जातो की आपण त्यामध्ये ॲक्च्युली काय ठेवलेलं होतं. तर आज ह्या गोष्टी मला कळल्यात की मला काय काय गोष्टी आहेत त्यामध्ये. तर ह्या सगळ्या गोष्टी एका पिशवीमध्ये भरून ठेवलेल्या आहेत जेणेकरून त्यानंतर मला यूज होतील. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते सगळ्यात आधी मी गरम पाण्यामध्ये भिजत घालायला टाकलेलं आहे, कारण की ते इतकं जास्त घाण असतं ना ते चांगलं झटकून घेतलं आणि मस्त गरम पाणी केलं आणि त्यामध्ये भिजत ठेवलेलं आहे. त्याचनंतर मी आली आहे वॉशिंग मशीनकडे आणि वॉशिंग मशीनमध्येही आपलं जे काही आहे ते सगळं टाकून घेते. वॉशिंग पावडर टाकायचं होतं मला, कारण की कपडे चांगले मुरतात त्यामुळे. नाहीतर गरम पाण्यात तुम्ही मुरवले ना तर अजून छान निघतात. आणि हा जो आहे कपांचा एक बॉक्स आहे, जर त्याच्यामध्ये मी सगळं छोट्या छोट्या गोष्टी वाती फुलवाती झाल्या, अजून काही पूजेच्या रिलेटेड जे काही सामान असेल ते त्यामध्ये ठेवते, कारण की इतकी जास्त जागा नाही आहे माझ्याकडे त्यामुळे. आणि ही एक फळी मी त्यावर ठेवलेली होती. मला असं वाटत होते की शॉक वगैरे जे काही असेल भानगड तर ती होणार नाही, त्यामुळे मी फ्रीजवर एकदम हलकी फुलकी फळी आहे ती, तर त्यामुळे मी ती ठेवली होती आणि थोडंसं स्टेबिलिटी पण येते चांगली त्यासाठी. तर इथे सांगितल्याप्रमाणे वॉशिंग मशीनसुद्धा ऑन करून घेतलेली आहे, कारण की आताच पाणी आलेलं आहे त्यामुळे. तर वॉशिंग मशीनचं हे कवर माझं खूप मस्त वाटतं मला, कारण की म्हणजे वरचं जे आहे आपल्याला लीड व्यवस्थित झाकलं पाहिजे. ते काच असतं आणि लवकर खराब होतं. खूप धुळीचे छोटे छोटे पार्टिकल्स त्यामध्ये अडकतात, त्यामुळे हे एक सोफा जुनं कवर आहे त्यामुळे मी त्यावर ते टाकत असते, बरं वाटतं. तर मागच्या व्हिडिओप्रमाणे हे बेडरूम तर एकदम क्लीन झालेली होती, त्याने त्यातले सगळे कर्टन वगैरे धुवायला काढलेले होते आणि आता मस्त कडक सुकलेले आहेत. उन्हाचा हा एक एवढा चांगला फायदा आहे ना की मस्त कपडे एकदम छान कडकडीत सुकतात, तर खूप बरं वाटतं. ते हातालाच फील एक चांगलं वाटतं मला तर. त्यानंतर इथे आता बेडशीट वगैरे आहे ती टाकून घेते, कारण की 2 दिवस मी ते पूर्ण ओपन ठेवते. 2 दिवस मस्त गादी वाळवली, परत उशा वाळवून घेतल्या, सगळंच वाळवून घेतलं होतं, त्यामुळे आज त्याला कवर करूया. आणि ही जी चादर आहे ती सेम रेड कलरची आहे, पण मी त्याला उलट टाकलेली आहे, त्यामुळे बघा कॉन्ट्रास्ट होतं. आणि हे जे एक कुशन कवर होतं ते माझ्या बेडरूमला मॅच झालेलं होतं, मी मागच्या वेळेस आणलं त्यामुळे. तर असं साधं सिम्पलचं मी असं छान रेडी करून घेतलेलं आहे. बेडरूम झालं. आता परत आले हॉलकडे आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्या काही धुण्यासारख्या असतात त्या सगळ्या काढून घ्यायच्या आहेत आणि या सगळ्या गोष्टी करायच्या असतात. मी इथे एक म्हणेन की आपण हे सगळे व्हिडिओ का बघावे किंवा आपण का बघतो. खरं म्हणजे ही सगळी क्लिनिंग सगळ्याच गृहिणी करत असतात, त्यात काही विशेष नाही आहे, कारण की सणवार आले की सगळ्याच जणी करतात. पण कधीकधी आपल्याला थोडंसं कंटाळवाणा येतो, थोडीशी मरगळ येते. पण कधीकधी असे जेव्हा व्हिडिओ पाहतो ना आपण, तेव्हा असं वाटतं की नाही, आपल्यालाही एनर्जीने हे काम केलं पाहिजे. असं म्हणून नाही की तिने घर साफ केलं म्हणून मला साफ करायचं, तर ईर्ष्या म्हणून नसते. पण एक मोटिवेशन मिळतं की चला तिचं सुरुवात झाली आहे, आपणही कुठून तरी सुरुवात करूया. आणि कधीकधी अशा सगळ्या व्हिडिओजमधून ना आपल्याला मस्त अशा काही काही छोट्या छोट्या टिप्स मिळत असतात की अच्छा आपण अशा अशा पद्धतीने केलं तर काम थोडंसं इझी होतं किंवा अशा पद्धत आपण वापरू शकतो. त्यासाठी असे काही क्लिनिंगचे व्हिडिओज असतात ना ते पाहायला चांगले वाटतात आणि खरंच खूप साऱ्या लेडीज बघत असतील अशा सगळ्या व्हिडिओ. तर तुम्हाला हा माझा क्लिनिंगचा व्हिडिओ कसा वाटतो तेही मला नक्की कमेंट करून सांगा. तुम्हीही असाच विचार करता का की क्लिनिंगची व्हिडिओ पाहताना सगळेजण म्हणतात काय त्याच्यामध्ये घर साफ करताना तुम्ही दाखवता, पण नाही, याच्यामध्येही बघायला गेलं तर थोडंसं मोटिवेशन असतं. असं
नाही आहे की खूपच जास्त, पण एक पुश मिळतो स्त्रियांना की हां चला आपल्यालाही करायचं आहे, अरे आपलंही राहिलेलं आहे, काही दिवसांवरच सणवार आलेले आहेत त्यामुळे. आणि नवरात्रीच्या वेळेस असेच क्लिनिंग करणं मला याच्यासाठी जास्त महत्त्वाचं वाटतं की प्रत्येक वेळेस म्हणतो आपण की हां आपल्या म्हणजे घरात स्वच्छता, निगेटिव्हिटी पूर्ण निघून जावी, सकारात्मकता यावी, या सगळ्याच गोष्टी खरंच तेवढ्याच महत्त्वाच्या आहे. पण नवरात्रीच्या दिवसांमध्ये ना खरंच लहान मुलांच्या रूपाने आपल्या घरात नवदुर्गा येत असतात. आपण त्यांना जेवू घालतो, तर जेव्हा त्या येतात तेव्हा आपलं घर एकदम मस्त चकाचक असावं, कारण की देवीचंच रूप आपण त्यांना बोलवतो आहे ना, तर त्यासाठी म्हणून ही सगळी तयारी तर थोडीफार झालीच पाहिजे. तर ही सगळी मी करून घेतली आणि हा पंखा क्लीन करताना मला इतकं बरं वाटतं ना, कारण की हा घाणच होत नाही ना, सुरूच होत नाही, त्यामुळे हा घाणच होत नाही. आणि हा माझा सगळ्यात आवडता पडदा. सगळेजण म्हणत आहे तो गुंतला आहे, त्याला काढून टाक, काढून टाक. मी म्हटलं नाही काढणार मी, मला इथेच लावायचं आहे. तर ही फ्रेम किती छान वाटते की आपण टेन्सिल केलेलं आहे भिंतीला आणि हा असा छान असा पडदा आणि समोर स्वामी समर्थांचा फोटो आहे. तर हे छान वाटतं. आणि हे एक छोटंसं मी चिमण्यांचं जे असतं ना ते आणलं होतं, तेही लावून घेतलं. जरा जेवढं छोटं आपल्या गोष्टी आपण करत जाऊ ना, तेवढं आपलं घर अजून छान वाटायला लागतं आपल्याला. आणि सोफ्याच्या आतमधला हा जो भाग आहे तो मोस्टली आपल्याकडनं ओपन केला जात नाही. वरवर आपण सगळं करतो, पण ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला डीप क्लीन करणं खूप महत्त्वाचं आहे. तरीही माझं अजून डीप क्लिनिंग बाकी आहे, त्यामुळे खूप सारा पसारा आहे, तर तो काढायला जरा वेळ लागेल. जरा फुरसतीने काढेन आणि जरा मुलं नसली तरच काढलेलं बरं असतं. तर इथे बाकी सगळे जे काही चेअर वगैरे आहेत त्या समोर सरकवून बाकी सगळी जी काही क्लिनिंग आहे ती सगळी करून घेतली आहे. नंतर लादीसुद्धा पुसून घेतली आहे. आज लादी पुसतानाचा व्हिडिओ मी नाही शेअर केला, कारण की मागच्या वेळेस केलेला होता त्यामुळे, कारण की ही सगळी रुटीन आपण केलेलीच आहे त्यासाठी. तर असं व्यवस्थित छान आणि मस्त अशी गाणी लावलेली आहेत मी. आज पूर्ण नवरात्रीचा फील येण्यासाठी फाल्गुनी पाठकची मस्त गाणी लावलेली होती आणि मग मी माझं काम करत होते. त्यामुळे थोडंसं तुम्हाला नाचताना, थोडंसं गाणं म्हणताना तुम्हाला मी दिसली असेल, तर मला आवडतं. आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही सगळी साफसफाई झाल्यावर आपले पाय पुसणे आणि मातीने खूप माखून जातात. एरवीही माखतच असतात, पण आता धूळ जास्त पडते त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी होत असतात. तर जेवढे जमेल तेवढे नक्की चेंज करत चला. आणि दर आठवड्याला आपण हे करतच असतो. तर हे बघा, तुम्हाला टी व्हीवर फाल्गुनी पाठकचे छान छान गाणे दिसत आहेत का, पण कॉपीराईटमुळे मी ते गाणी अजिबात वाजवू शकत नाही, हा प्रॉब्लेम आहे. त्यानंतर हे सगळं क्लिनिंग झालं, सोफा वगैरे क्लीन करून घेतला, हातामध्ये कॉलिन घेतला आणि दरवाजे, खिडक्या जे काही आहे सगळं पुसता आलं. जेवढं टाईमच्या अकॉर्डिंग मला पुसता आलं तेवढं मी सगळं पुसून घेतलेलं आहे. छोट्या मोठ्या गोष्टी राहिलेल्या आहेत, पण एक तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न. त्यानंतर स्विचेस जे आहेत तेही मी पुसलेले होते, पण ते काही राहिलं शूट करणं. तर ह्या सगळ्या गोष्टी मी क्लीन करून घेतल्या. आणि आपला सोफा जो आहे, सोफा तर पुसलाच होता. टी व्ही युनिट आहे तेही नीट क्लीन केले, कारण की वरची धूळ निघालेली आणि आता हँडल्स स्टीलचे असल्यामुळे कॉलिनने पटकन निघतात, जास्त काही त्याला त्रास होत नाही आणि मस्त चकाकतात ते, तर पाहायलाही चांगलं वाटतं. तर असे क्लिनिंगचे व्हिडिओज तुम्हाला पाहायला कसे वाटतात मला नक्कीच सांगा. आणि आजचा हा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तेही मला नक्कीच सांगा. असं करत करत माझी अर्धं घर माझं क्लीन झालेलं आहे. आता फक्त राहिलं आहे ते किचन. याचे एक पुढचा व्हिडिओ कदाचित किचनचा असेल. आणि किचन मला खूप डीप क्लीन करायचं आहे, कारण गणपतीमध्ये मला लक्षच देता आलं नाही. तर चला, आजचा व्हिडिओ इतकाच. कसा वाटला नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट.